नमस्कार. तेजाचे, उत्साहाचे आणि यशस्वी होण्याचे प्रतीक असलेले सूर्यदेव त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि आज वार रविवार आहे. हा देखील सूर्यदेवतांना समर्पित वार आहे. त्यामुळे तुम्हाला आज कोणत्याही परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे हे 2 उपाय करायचे आहेत. आज आहे रविवार, रथसप्तमी. संध्याकाळी करा हे 2 काम. वेळात वेळ काढून तुम्ही हे काम करायचेच आहे. कापुरासोबत जाळा ही एक वस्तू आणि या 3 वस्तू सांगणार आहेत त्या तुम्हाला घराच्या बाहेर फेकायच्या आहे. अशी संधी पुन्हा नाही आहे. हे केल्यामुळे तुमच्या नक्कीच आयुष्याचं सोनं होईल. घरामध्ये सकारात्मकता येणार आहे. घरातील सगळं नकारात्मकता वातावरण हे दूर होईल आणि तुमचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होणार आहेत. वर्षभरामध्येच तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर फेकायची आहे आणि कोणती वस्तू कापुरासोबत जाळायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः लिहायला विसरू नका. कधी काही विशेष तिथीवर काही जर उपाय आपण केले आणि ते मनोभावे केले तर निश्चितच त्याचे आपल्याला सकारात्मक बदल हे जाणवतात. तुम्ही नक्की हा उपाय करून पहा. जर तुमच्या घराला कोणाचीही नजर लागलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुठलाही दोष असेल, वास्तुदोष, पितृदोष किंवा मग एखादी बाधा, जर आपण कधी बाहेर जात असतो, तिथली जागा चांगली नसते, तिथून नकारात्मकता आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, क्लेश नेहमी चालू राहतात किंवा मग घरात पैसाच टिकत नाही किंवा खूप कष्टाने मेहनत करून हवा तेवढा पैसा येत नाही किंवा घरामध्ये आपले मन लागत नाही किंवा सतत वाईट विचार येतात किंवा मग नकारात्मकता आपल्या घरामध्ये कायम असते. तर हे सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला अशा विशेष तिथीवर काही उपाय करायचे असतात. तर आज सूर्यदेवतांचा हा दिवस आहे. सूर्यदेवताला समर्पित दिवस असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. त्यांच्या प्रकाशाप्रमाणे आपले आयुष्यही उजळून निघते. त्यासोबतच सूर्याचे तीव्र किरणांनी देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपण हे जर उपाय केले तर निश्चितच सूर्याचे तेजस्वी किरणाप्रमाणेच आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता निघून जाण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरणार आहेत. आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणले तर त्याच्या तेजाने आपले आयुष्य उजळून निघते. त्याचप्रमाणे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये होऊन आपल्या आयुष्यामध्ये कल्याण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे, तर संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला करणे शक्य झाले तर त्यावेळेला नक्की करा. म्हणजेच 6:30 ते 8:30 याच्या दरम्यान तुम्ही तिन्ही संजेला हा उपाय करू शकता. सूर्य मावळण्याची वेळ असते 6:30 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत सूर्य मावळत असतो आणि त्यावेळेला तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचे अनेक पटीने फळ प्राप्त होईल. कारण मावळता सूर्य देखील आपल्याला खूप काही देऊन जात असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला हा उपाय केल्यामुळे देखील तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता संपून तुमचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरणार आहे. तर कापुरासोबत आपल्याला ही वस्तू जाळायची आहे ती आपण सुरुवातीला पाहूयात. त्यानंतर तुम्हाला घरावरून बाहेर फेकायच्या आहेत त्या वस्तू आहेत त्या सांगणार आहे. दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि तिन्ही संजेच्या वेळेत हे जर उपाय तुम्ही केले तर माता लक्ष्मी येण्याची ही वेळ असते आणि सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये यावेळेत सक्रिय असतात. माता लक्ष्मी देखील सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि आपण जर घरामध्ये कापूर जाळला, यावेळेला दररोजच कापूर जाळावा आणि यावेळेला आपण कापूर जाळला तर सकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून तुम्ही अशा विशेष तिथीवर कापुरासोबत ही वस्तूही जाळायची आहे आणि दररोज शक्य झाले तर दररोज तुम्ही आवर्जून घरामध्ये एक भीमसेनी कापराची वडी जाळावी. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तरी जाळावा. यामुळे पूर्ण घरातील नकारात्मकता ही नष्ट होत असते आणि वातावरण देखील प्रसन्न होत असते. तर त्यासोबत तुम्हाला आजच्या या विशेष तिथीवर ही वस्तू जाळायची आहे. त्यासोबतच तुम्हाला ह्या 3 वस्तू आवर्जून कोणत्याही परिस्थितीत बाहेर फेकायच्याच आहेत. तर ते कशा प्रकारे हे दोन्हीही आपण यामध्ये पुढे बघूयात. आज रथसप्तमीच्या दिवशी आपण काही सेवा देखील करायच्या आहेत. तर ओम सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः या दोन्ही मंत्राचे तुम्ही जप आवर्जून करायचे आहेत. त्यासोबतच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण देखील आवर्जून करा. हे केल्याने सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडतील. कारण हा दिवस सूर्यदेवताला समर्पित असल्यामुळे या दिवशी तुम्ही या सेवा जर केल्या तर आरोग्य उत्तम राहते, संपत्ती संतती हे प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्ही हे सेवा करायच्या आहेत आणि त्यासोबत हा उपाय देखील करायचा आहे. तर आज संध्याकाळी उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र असण्यासाठी तुम्हाला घर स्वच्छ आधी करायचे आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमचं मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. हा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. यामुळे नकारात्मकता पूर्ण घरातली बाहेर निघून जाईल आणि 3 वस्तू घराच्या बाहेर फेकल्यामुळे तुमच्या आयुष्यातील तुमच्यावरील नकारात्मकता, तुमच्या घरावरील नकारात्मकता, अर्थातच सर्व तुमच्या आयुष्यातील बाधा ह्या दूर होणार आहेत आणि कोणतेही संकट तुमच्यावर येणार असतील तर ते आधीच नष्ट होतील. असा हा उपाय मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर सुरुवातीचा आपण कापुराचा हा उपाय बघूयात. तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. एक दिवा तुम्हाला आवर्जून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा लावला तर उत्तम ठरेल, कारण रथसप्तमीला तिळाला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तिळाच्याच तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. नाहीच झाले तर मग तुम्ही जे पूजेमध्ये तेल वापरता त्याचा दिवा लावला तरीही चालेल. त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. तर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून घरामध्ये येतो ती उजवी साईड जी असते त्या साईडला लावला तरीही चालेल. तिथे आवर्जून एक दिवा तुम्ही लावायचा आहे. दिवा हा सकारात्मकतेचे, ज्ञानाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण असा हा दिवा बाहेर लावू त्यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, समस्या ह्या नष्ट होत असतात. रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला, दानाला विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच हवन करण्याला देखील महत्त्व आहे. तर तुम्हाला यथाशक्ती जे दान करणे शक्य होईल ते करावे. आज 7 राशीची पूजा करायची असते. गहू, ज्वारी, बाजरी याप्रमाणे सप्तधान्याची तुम्हाला पूजा करायची असते आणि त्यानंतर ते धान्य तुम्हाला मंदिरात किंवा ब्राह्मणाला दान द्यायचे असते. तर हे दान आवर्जून करावे. गरिबांना देखील यथाशक्ती दान आज करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला आज होम हवन करणे शक्य झालेच तर तुम्ही आवर्जून करावे किंवा तुम्ही घरीच एक होम हवन केल्यासारखे तिळाचा होम करायचा आहे. पण प्रत्येकालाच तिळाचे हवन करणे शक्य होत नाही, म्हणून हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय म्हणजे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे तो उपाय आपण सुरुवातीला थोडक्यात बघूयात. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचे भांडे घ्यायचे आहे. मातीची पंती असेल किंवा कापूर जाळायचे भांडे असेल तर ते घ्या आणि दोन्ही नसेल तर एखादी डिश घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला गाईच्या शेणाची गौरी ठेवायची आहे. ती असेल तर आवर्जून घ्यावीच. सकाळी देखील रथसप्तमीला दूध उतू घालतात तेव्हा गाईच्या शेणाच्या गौरीवरच घातली जाते. त्याप्रमाणेच तुम्हाला जर मिळाली, पूजा साहित्य जिथं मिळते तिथे असते, तिथून मिळाली तर नक्की घेऊन या आणि त्या डिशमध्ये गौरी ठेवायची आहे. सकारात्मक लहरी यामध्ये खूप जास्त असल्यामुळे तीच वापरावी. जर नसेल तर मग तुम्हाला काय वापरायचे आहे ते सांगत आहे. तर मग थोडेसे तांदूळ घ्या, पण गौरीचेच शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करा. गौरीच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण यामध्ये सकारात्मकता जास्त असते आणि त्याचा धूर संपूर्ण घरभर तुम्हाला पसरवता येतो आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला त्या गौरीवर 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला 3 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. 3 हिरवी वेलची ठेवायची आहेत आणि त्यावर तुम्हाला थोडेसे तूप टाकायचे आहे. तूप टाकल्यामुळे तुम्हाला होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते, म्हणून तूप टाकायचे आहे. व त्यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत व त्यावर टाकायचे आहे. त्यानंतर याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे. एक वेळेला नवग्रह स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा देखील तुम्ही 11 वेळेला जप करू शकता. या सर्व सेवा करून झाल्यानंतर ते भांडं तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरभर याचा धूर पसरवायचा आहे. जोपर्यंत यातील वस्तू जळत आहेत तोपर्यंत जळू द्यायच्या आहेत. त्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्याच्यात जी काही खाली राख शिल्लक राहते तर ते अंगारा बनवून प्रत्येकाच्या कपाळावर लावायचं आहे. घरातील व्यक्तींच्या सर्वांच्याच कपाळावर, लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा अंगारा लावायचा आहे आणि थोडीशी राख शिल्लक राहिलेली असेल तर तुमच्या उंबरठ्यावर टाकायची आहे किंवा मग पाण्यामध्ये मिक्स करून तुमच्या उंबरठ्यावर थोडीशी शिंपडायची आहे. आणि जर थोडेसे शिल्लक राहिले असेल तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर हा उपाय करा. अतिशय प्रभावी उपाय आहे. कोणतीही नकारात्मकता असो, कोणतीही बाधा असो याने दूर होणार आहे. हा उपाय केल्याने वास्तुदोष, पितृदोष पूर्णतः नष्ट होत असतो. या उपायामुळे होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते, म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करा. आता दुसरा उपाय पाहूयात. या 3 वस्तूंचा ज्या घराच्या बाहेर आज कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आवर्जून फेकायच्या आहेत. अशी संधी तुम्हाला पुन्हा नाही आहे. हे उपाय तुम्ही केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. तर हा उपाय का करायचा आहे? जर तुम्हाला कुठली बाधा झालेली असेल, करणी बाधा असो किंवा इतर कोणतीही नकारात्मक बाधा तुमच्यावर झालेली असेल किंवा नजरबाधा झालेली असेल, यामुळे तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर काही विपरीत परिणाम होत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा मग पैसाही टिकत नसेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील तर अशा कोणत्याही नकारात्मकतेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आपण कापुराचा उपाय करण्यापूर्वी किंवा केल्यानंतरही हा उपाय लगेचच करू शकतो, काहीही हरकत नाही. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता.
त्यासोबतच त्याच वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे. जर खडे मीठ नसेल तर तुम्ही घरचे जे रोज वापरता ते पावडर घेतली तरीही चालेल, मीठ पावडर. त्यानंतर तुम्हाला अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा तुम्हाला 5 घ्यायच्या आहेत आणि अखंड घ्यायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशाच लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक कापुराचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. जर भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या, नसेल तर तुम्ही कापुराच्या ज्या 2 वड्या असतात साधारण त्या घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे एक वेळेला पठण करायचे आहे. नवग्रह स्तोत्राचे पठण करायचे आहे. नवग्रह स्तोत्र हे तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, तर तिथून नक्की घ्या. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील 108 वेळेला जप करायचा आहे. गुरूंचे देखील आशीर्वाद तितकेच महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र देखील तुम्ही 11 वेळेला म्हणू शकता. तर या सर्व सेवा करून झाल्यानंतर ती वाटी तिथून उचलायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. ही एकच वस्तू घ्यायची आहे. वेगवेगळ्या वाट्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही आहे. एकाच वाटीमध्ये या सर्व वस्तू घेऊन प्रत्येक व्यक्तींच्या, तुमच्या घरामध्ये 2 मुलं असो 3 मुलं असो, सगळ्या मुलांच्या अंगावरून उतरवून घ्यायची आहे. त्यासोबतच मोठाले व्यक्ती, आजार व्यक्ती किंवा मग तुमच्या घरातील जे कर्ता पुरुष असो, कर्ती स्त्री असेल, सगळ्यांच्या अंगावरून ही तुम्हाला उतरवून घ्यायची आहे. तर डोक्यापासून ते पायापर्यंत असे 7 वेळेला फिरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हीच वाटी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायची आहे. प्रत्येक भिंतीला स्पर्श करून यायचा आहे व त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील वरेपासून खालेपर्यंत अशा 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तसेच बाहेर जायचं आहे. घरात परत ह्या वस्तू घेऊन यायच्या नाही आहेत. तसंच बाहेर जाऊन या सर्व वस्तू बाहेर तुम्हाला फेकून यायच्या आहेत. अशा ठिकाणी फेकायच्या आहेत जिथे कोणी ओलांडणार नाही किंवा कारण त्याच्यामध्ये नकारात्मकताही असते. तर अशा एखाद्या कोपऱ्यामध्ये फेकून द्यायच्या आहेत. एखाद्या झाडाखाली नेऊन टाका किंवा मग एखाद्या डस्टबिनमध्ये टाकले तरीही चालेल. ज्या ठिकाणी कचरा टाकतात तिथे टाकले तरीही चालेल. तर ह्या टाकून तुम्हाला घरी यायचं आहे. मागे वळून पाहायचं नाही आहे. वाटी तुम्ही सोबत नेलेली असेल तर ती वाटी घरी आणायची आहे. तुम्ही पुन्हा वापरू शकता. तर या प्रकारे हा उपाय तुम्ही करा आणि घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून पुन्हा एकदा तुम्ही देवतांचे नामस्मरण करायचे आहे. आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. देवाला नमस्कार करायचा आहे. तुम्ही हा उपाय देखील करून बघा. अतिशय फायदेशीर हा उपाय आहे. असे केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नष्ट झालेल्या तुम्हाला नक्कीच दिसतील. तुमच्या अंगातील, तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ही सहजच दूर होणार आहे. तर अत्यंत प्रभावी हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.